नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगाने अपलोड केला इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा डेटा. तर कोणाला किती मिळाला सर्वाधिक फंड, त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ही बातमी आता आपण पाहणार आहोत. चला सुरू करूया. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सर्व डेटा आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सर्व डेटा निर्धारित वेळ जाहीर करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या वापरावर बंदी घातली होती. या योजनेत पारदर्शकता नसल्याने ती सुरू ठेवता येणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाकडून एसबीआयला सांगण्यात आली होती की इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सगळा डेटा त्यांनी जाहीर करावा. आता तोच डेटा समोर आला आहे. निवडणूक आयोगाने शेअर केलेल्या डेटावरून असे समोर आले आहे की इलेक्ट्रॉनिक बॉन्डद्वारे निधी प्राप्त करणाऱ्यांमध्ये भाजपा, काँग्रेस, एआयडीएमके, बीआरएस, शिवसेना, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि इतर सर्व राजकीय पक्षांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेल्या डेटामध्ये 12 एप्रिल 2019 पासून 1000 ते 1 कोटी किमतीच्या वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डची खरेदी दाखवली आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देणारी ग्रासिम इंडस्ट्रीज, मेगा इंजिनिअरिंग, पॅरामेल एंटरप्राइजेस, टोरंटो पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांत लिमिटेड, अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, ॲडवाइज, पीव्हीआर, केनव्हेटर, सुला वाईन वेल्थ, सन फार्मा. 2 दिवसापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यामध्ये 15 मार्च 2024 पर्यंत खरेदी केलेल्या आणि कॅश केलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा तपशील देण्यात आला. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते त्याच वर्षाचा 11 एप्रिल पर्यंत एकूण 3346 बॉन्ड खरेदी करण्यात आले. यापैकी एकूण 1609 बॉन्ड्स कॅश होते. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत एकूण 22,217 इलेक्ट्रॉनिक बॉन्डची खरेदी करण्यात आली आणि 20,030 बॉन्ड कॅश करण्यात आले. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआयने आता मुदत संपलेली इलेक्ट्रॉनिक बॉन्डची खरेदी केलेल्या संस्था आणि ते मिळालेल्या राजकीय पक्षांचे तपशील निवडणूक आयोगाला सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एसबीआयला 12 मार्च रोजी कामकाजाच्या शेवटच्या तासाच्या शेवटी निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार निवडणूक आयोगाने बँकेने शेअर केलेली माहिती 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करावी लागणार होती. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने 15 मार्चच्या एक दिवस अगोदरच हा डेटा अपलोड केला.